माझ्या वडिलांचं नाव गंगाधर पंत आणि आडनाव काय पुरपुरे. हो तसं मी या गावात एकटाच भटजी असल्यामुळं या गावात होणारी लग्न, कुणाची पूजा, मुंज, कुणाचं बारस, त्या बारशातील मुलांचं नाव कोणत्या अक्षरावरून ठेवायचं हे सुद्धा मलाच विचारतात. अहो एवढेच काय, कुणाच्या गाई म्हशी जर दूध देत नसतील, कुणाच्या गाई म्हशी जर पाना सोडत नसतील ना, तर ही सगळी लोक माझ्याकडे येतात. ओ काका माझी गाय दूध देत नाही, अहो काका माझी म्हैस पाळा सोडत नाही. अहो यांच्या गाई म्हशी दूध देत नाही, यांच्या गाई म्हशी पाना सोडत नाही, त्याला मी काय करू? आणि जी देऊ का? आपल्याकडे येतात तर काही ना काही कारण घेऊन फुटवतो. आपल्याला करायचंय काय? अहो दक्षिणा मिळाल्याचे कारण. अहो त्यामुळं या गावकऱ्यांचं माझ्याशिवाय काय हालतच नाही हो. अगदी नको त्या वेळेस चढमडतोस. अरे तुझी कामे गोठ्यात आणि इथे काय करतोय? हो मालक, मी काय सांगतो तुम्हाला? काय? मी बाई साहेबांचं बघित होतो. अरे शिंदडींच्या काय बघत होतास? हरी 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 हरी. तुमचं हरी हरी हो सगळं हा बागेत करी, तुमचं आपलं हरी हरी. अरे काय करी? हो मालक, बाई साहेब पहिल्यापासून त्यांचं कसं झालं माहितीये ना? कसं झालंय? त्यांचं असं झालंय. त्यांचं कसं झालं? त्यांचं असं झालंय. त्यांचं कसं झालं? त्यांचं असं झालंय. अरे मुलगा कसं झालंय? ना भले ना डुले, ना भले ना डुले. माझ्या आपलं मध्ये लुडबुडी. सिंदडींच्या काय लुडबुडे? हो मालक, हो बाईच्या पडल्यापासून त्यांना लागणारा चहा, नाश्ता, जेवण अगदी मशिरी सकट लागतं ना. हे लुडबुडे, हे लुडबुडे होय. लुडबुड दे, लुडबुड दे, लुडबुड दे. हो मालक, आता काय? हो ते गाईचं शेण भरून ठेवलंय, हो त्याचं काय करू? अरे खा. मूर्ख विचारतोय काय करू म्हणून. अरे ते खाऊन तरी शहाणा झाला तर झालाच रे. मालक, या गावातली समधी लोक मला म्हणतात. काय म्हणतात? शेण का, शेण का, शेण खाऊन शहाणा झाला. हो मालक, हो आता माझ्या ध्यानात आलं. काय आलं? हो मालक, तुम्ही पण थोडंसं शेण का, तुमची पण अक्कल वाढ. अरे मूर्ख, असा तो मूर्खासारखा ना वेंद्रासारखा वागतोच ना, ही गावातली लोक तुला चिडवतात. मला वाटतं मी खरंच शहाणा होतो की काय. याला शेण खाऊन शहाणा होणार. जा आधी ते शेण भरलं ते शेण किती देऊन टाक. जातो जातो मालक. मूर्ख मूर्ख असा हा मूर्ख. हो मालक, हो ती आपली कपिला गाय. अरे आता तिचं काय? आज तिला दुपारी धावणीतून सोडली, ती रोगाची उडाली, ती काय गोट्यात परत आलेली नाही. अरे काय बोलतोस काय? कुठे गेली ना कुठं नाही, मला पण नाही माहिती. मूर्खा, अरे माझी लाडाची काय ती? अरे लोकांच्या चवळी पावट्यात गेले तर लोक माझ्या दारात येतील. गेली होती काय? हो गेली होती सकाळी. हो तो बबन आला होता भांडत. काका कुठे गेलं, काका कुठे गेलं? माझं पावट शाप खाल्ला. मी सांगितलं तुम्ही संध्याकाळी या. मी काका आणि तिकडे राज रंग केला. माझ्यावर येऊ नको. मेलास तू. अरे मेला तो धड माणूस आहे का बबन? तुम्ही तुमचं बघून काय? घ्या. तू आधी माझी गाय घेऊन ये, माझी लाडाची गाय. जिथं कुठं असेल तिथून घेऊन ये आणि असा झाला तो तंगडा म्हणून ठेवीन. हो मी काय म्हणतो मला माहितीये, हो तो माझा मित्र आहे बबन रोंग्या.
यांना घेऊन जातो आणि गाय घेऊन येतो. लय भारी स्वतःच वाट तसं मध्येच ऐकतं. तुम्ही अख्ख्या गावाला घेऊन जा, पण माझी गाय दावणीवर आली पाहिजे. चल निघ. हा जातो. अहो पाहिलं का हो? असा हा धोंडा माझ्या गळ्यात मारून ठेवलाय. अहो काय करणार, माझी सोन्यासारखी गाय हरवली. आता कुठं बरं गेली असावी? अहो माझी लाडाची गाय आहे ती, कुठं बरं गेली असावं? अहो इकडे आले का? कुठे आले? चवली कुठंतरी जवळच आहे, कुठंतरी जवळच दिसते. या या या. काल दुपारी आली होती घरी, काल दुपारी आली होती घरी. मला सुचत नाही हो काय, मला सुचत नाही हो काय. आता करू मी काय, मला सुचत नाही. माझी चुकली कबीला काय. आता करू मी काय, मला कळत नाही. माझी चुकली कबीला काय. मला सुचत नाही हो काय, मला सुचत नाही हो काय. आता करू मी काय, मला सुचत नाही. माझी चुकली कबीला काय. आता करू मी काय, मला कळत नाही. माझी चुकली कबीला काय. काय माझ्या गाईचे डोळे जणू दिसत गलोण्याचे गोळे. हे कारभार नीला आता सांगू मी काय, कारभार नीला आता सांगू मी काय. आता सुचत नाही हो काय, मला कळत नाही हो काय. आता करू मी काय, मला कळत नाही. माझी चुकली कबीला काय. आता करू मी काय, मला कळत नाही. माझी चुकली कबीला काय. काय माझ्या गाईचे तोंड जणू भरलेलं दुधाचं भांड. पाच लिटर ती दूध द्यायची, 5 लिटर दूध द्यायची. जणू दुधाची डेअरीच हाय, जणू दुधाची डेअरीच हाय. आता करू मी काय, मला कळत नाही. माझी चुकली कबीला काय. आता करू मी काय, मला कळत नाही. माझी चुकली कबीला काय. अरे बाबा नीट जागेवर बांध रे. आली माझी एकाची कपीला गाय. आता माझ्या जीवात जीव आला. हो काय करणार, असा वेगळा आमचा बाब्या. काय करणार आता, ह्यामुळं मला पांडुरंगाच्या देवळात जायला उशीर होतोय. पण वेगळ्या बाब्यानं पूजेची तयारी केली आहे कुणाच ठाऊक. हात मारून तरी बघतो. रे बाब्या, रे बाब्या रे. कुठं उलटला? अजून याची गाय बांधली नाही वाटते. ए बाब्या. आलो मालक, आलो. हो काय
आपणास मारलीव करणार गावंडळ कुठचा. हा. हे बघ, मी आता देवळात पांडुरंगाच्या पूजेसाठी जाणार आहे, तर पूजेची सगळी तयारी कर पाहू. हा, पूजेची तयारी कर, जातो. व्यवस्थित कर. आणि हे बाब्या, त्या खालच्या 2 सुपाऱ्या आणू नको ना. अरे बोल, काय खाली उड्या बघतोय. अरे आपली पांडुरंगाची पूजा आटपली की आपल्याकडे एक लग्नासाठी जोडपं येणार आहे. तो आजा पण नाही ना, गजा पण नाही रे. तुला कसं चौकशा असंच ना. आम्ही सांगतोय काय, लग्नासाठी एक जोडपं येणार आहे. आतल्या कणामध्ये वरती पानाचा एक विडा आहे. वरती पानाचा विडा आहे. हा, त्याच्या खालच्या बाजूस 2 सुपाऱ्या मांडून ठेवलेल्या आहेत. हा, त्या खूप महत्वाच्या आहेत. त्या म्हणतो त्या होय. हा. मला वाटलं आपलं काय मला त्या वाटलं. वरच्या सुपाऱ्या. चल, तयारी कर. जातो हो मालक. काय म्हणतो, निघू म्हणतो. अरे निघ रे बाबा, या बाहेर. हो मालक, काय म्हणतो, निघू. अरे निघ रे बाबा, मूर्ख पुढचा. हो मालक, असं म्हणतो, निघू म्हणतो. निघ मी आला, निघ. असं आम्ही काय करणार आता, आहे तसा सांभाळून घेतो. चल, आता बोलत का बसलोय, हा पूजेची तयारी करेल काय मला जरा शंकाच वाटते. अरे मला जाऊन बघायला पाहिजे, मीच जातो. काय सांगू मी आजी मात हो. काय सांगू मी आजी मात हो. झालो महाया पंढरीनाथ, झालो महाया पंढरीनाथ, झालो महाया पंढरीनाथ. काय सांगू मी आजी मात हो. काय सांगू मी आजी मात हो. झालो महाया पंढरीनाथ, काय सांगू मी आजी मात हो. काय सांगू मी आजी मात हो. झालो महाया पंढरीनाथ, झालो महाया पंढरीनाथ, झालो महाया पंढरीनाथ. काय सांगू मी आजी मात हो. काय सांगू मी आजी मात हो. पांडुरंगारी, पांडुरंगारी. अहो, मी अविंद नगरीचा चोका महाल. या पांडुरंगाच्या व्यासापायी जीव अगदी व्याकुळ झाला. या विठ्ठलाच्या दर्शनाला मला चैनच पडत नाही. पण काय करू पांडुरंगा, या समाजाने केलेल्या रूढी आणि परंपरांमुळे मला तुझे दर्शन घेण्याची सुद्धा चोरी. असं म्हणतात, आम्ही देवळात गेलेले देवळाचे पावित्र्य नष्ट होते. देवाचे दर्शन घेतले की देव वाटतो. देवा पांडुरंगा, या समाजाने केलेल्या रूढी आणि परंपरेचा तिढा
पांडुरंगारी 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 भटजी म्हणतात मला काका म्हणतात 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 आता आलोय तर सर्वप्रथम या पांडुरंगाची पूजा करून घेतो. नेहमीचा दूषित करणार काय एकटाच भटजी. बाबा पांडुरंगा सांभाळून गेले. पुष्पं समर्पयामि धूपं समर्पयामि. नैवेद्य दाखवून घेतो. केशवाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः. पूजा करून झाली. आता आपल्या पुढच्या कामाला मोकळे. अहो करणार काय एकटाच भटजी. चला पूजा करून झाली आता निघायला बरं. पांडुरंगारी वासुदेव पांडुरंगारी वासुदेव. अहो देवळात तर मी एकटाच आणि पांडुरंग हरी वासुदेव हरी करण्याचा जप पुन्हा करायचं. कोण बरं असं वासुदेव पांडुरंगारी वासुदेव. हा सिंदरींचा कोण आणि पांडुरंगाच्या गळ्यात बसून पांडुरंग हरी वासुदेव हरी करत का बसला. कोण असा बरं. अरे ए बाबा असं बाहेर पाहू. अरे कोण आहेस तू. अहो मी अविध नगरीचा चोकामण. काय चोका आहे. अरे तो अस्पृश्य आणि दलित समाजाचे असून सुद्धा या देवळात येण्याचा अधिकार तुला दिला कोणी. अरे मूर्खा तू काय केलाय तुला ठाऊक आहे. देव पाठवलाय देव. ही गोष्ट जर गावकऱ्यांना समजली तर लोक मला जाऊन विचारतील. हे काही नाही अनाय ससा चालता होतो आणि परत देवळात दिसलास तो तर तंगड्या तुडून हातात दे. मूर्ख पुढचा देव पाठवलाय मूर्खाने. पांडुरंगारी वासुदेव म्हणे पांडुरंग हरी वासुदेव हरी. या मूर्खानं देव पाठवलाय. आता करायचं काय. हो देवाला उद्या पण तर दिलंच पाहिजे. द्यायलाच हवं. हो पण आज पण मला एका ठिकाणी लग्नासाठी जायचंय. हो मी तो उद्या पण देत बसलो तर तिकडे मूर्त चुकायचा. काय बरं करावं. हो उद्या पण उद्या दिलं तर चालेल का. काय काय बोलतच नाही. बरं पांडुरंगाचं उद्या पण उद्या आज मला लग्नासाठी जायचं समजून घ्या. उद्या पण उद्या
विठू माऊली आके वरदे विठू माऊली आके वरदे लज्जमानी नाही हृदयी माझा हृदयी माझा लज्जमानी नाही हृदयी माझा हृदयी माझा देवी माझा प्रेम सर्व काळ मी प्रेम देवी माझा प्रेम सर्व काळ मी प्रेम गोड तुझे रूप देवा गोड तुझे नाम गोड तुझे रूप देवा गोड तुझे नाम तुका म्हणे नाही मनाचो आनंद 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 तुझे पायी सुख सर्व आहे सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे सर्व आहे देवी माझा प्रेम सर्व काळ देई प्रेम देवी माझा प्रेम सर्व काळ देई प्रेम गोड तुझे रूप देवा गोड तुझे नाम गोड तुझे रूप देवा गोड तुझे नाम देवी माझा प्रेम सर्व काळ देई प्रेम देवी माझा प्रेम सर्व काळ देई प्रेम गोड तुझे रूप देवा गोड तुझे नाम गोड तुझे रूप देवा अरे कालच तुझ्या दर्शन घेऊन गेलो परंतु तुझ्या दर्शनाची ओढ आज मला परत इकडून घेऊन गेलो. काय करू पांडुरंगा पांडुरंग पांडुरंग तथास्तु पांडुरंगा आज मी बरोबर केलं. तुझी लीला आगार आहे. आज मला प्रत्यक्ष दर्शन देऊ माझा जन्म सार्थकी लावू. पांडुरंगारी 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 पांडुरंग ओम भुवस्वः तत्सवितु वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. कोणतरी कोणात येत असावं. थोडा वेळ गाभाऱ्यात लपून बस. हरी 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 अहो करणार काय एक तास भरची नेहमीचाच उशीर. आता आलोय तर सर्वप्रथम कालचं राहिलेलं उद्या पण दिलं पाहिजे. त्या चोख्यानं पांडुरंगाला पाठवलंय. चला उद्या पण देऊन घेतो. बाबा पांडुरंगा कोण येऊन तुझ्या देवळात सुटतो रे बाबा.
काय चुकवलं मान्य करू. पुष्पं समर्पयामि धूपं समर्पयामि. मी नेहमीप्रमाणे या पांडुरंगाची पूजा केली, पण आज मला या पांडुरंगामध्ये काहीतरी कमी वाटतं. काय बरं असावं? अरे बापरे, पांडुरंगाच्या गळ्यातील रत्नांचा हार चोरीला गेला. कुठे बरं केला असं? नाही नाही, ही गोष्ट जर गावकऱ्यांना समजली तर गावकरी मला जाऊन विचारतील. नाही, ही गोष्ट आधी गावच्या पाटलांना सांगायलाच हवी, सांगायलाच हवी. अहो पाटील, अहो पाटील, अहो पाटील. हो काका, असं आपण पाठवतो ओरडताय कशाला? ओरडताय का म्हणजे? अरे पांडुरंगाच्या गळ्यातील रत्नाचा ढाल चोरीला गेला आहे. काय बोलताय काय? हार चोरीला गेलाय. हा चोरी राहिलीच कसा? मला पण तेच वाटतं. गेली 25 वर्ष पूजा करताय ना? असा कधी प्रकार घडलेला नाही. मला सांगा, तुम्ही पूजा करताना इकडे तिकडे कुठे काढून ठेवला नाहीत ना? अहो नाही हो. मग हा जाईल कुठे? मला पण प्रश्न पडलाय तो. अहो काका, शेवटी माझ्या आणि या गावच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तर या लोकांना समजतं, लोक काय म्हणतील? हा, मला का विचारतील? बरोबर आहे. माझा थोडा शेर घालतील. बरोबर आहे. पण अक्कल आहे की नाही? मला सगळं कळतंय. एक काम करूया, आपण गावाला जाऊया हा. आणि हात सुद्धा प्यायला. बरं ठीक आहे. हो पाटील, मेले विकले या. हा कोण? आणि पांडुरंगाच्या गळ्याची रत्नाचा ढाल घालून मेला मिरवतो बघा कसा. मला वाटतं हा चोरच असावा. हो असावं म्हणजे काय? हो चोरचा आहे तो. तर काय? हो काका, या आजूबाजूच्या परिसरात मंदिरात चोऱ्या होतात ना, बहुतेक हाच करत असावा. हाच तो. हो काका, या चोरांनी तुझं सळू की फॉलो करून सोडलं. आज काय इकडे चोरी झाली, धाव पाटील. म्हणजे काय तिकडे चोरी झाली. धाव पाटील. या गावचा पाटील म्हणजे याला खेळणं वाटतं हा. का? आज मी ह्याला इंद्र दाखवतो. दाखवाच. ए चोरा, असा धैर्य पाहू. अरे तू आहेस तरी कोण? तुझं नाव गाव काय आहे की नाही? अहो मी या अविंद नगरीचा चोखा मेला. अच्छा बाप मेला, तुझी बायको मेली, तुझी मेहुणी मिळून गेली. तो आधी मला शिवाय का दिला सांग. अहो मी तुम्हाला शिवाय दिल्या नाही हो. मी माझं नाव सांगितलं. अहो मी या अविंद नगरीचा चोखा मेला, म्हणजे चोखा महान. अरे मूर्खा, काय तुला देवळातून हाकलून दिला आणि आज पुन्हा आलास? आणि आलास तर आला या पांडुरंगाच्या गळ्यातील रत्नाचे हार चोरलास. हो खरं सांगतोय, मी चोरला नाही हो. या पांडुरंगाने हार दिला मला. काय मूर्खा सुद्धा बडबडतोय? आणि गेली 25 वर्ष मी या पांडुरंगाची नित्यनेमाने पूजा करतोय. अरे माझ्या गळ्यात कधी प्रसन्न हार नाही घातला आणि मूर्ख म्हणतोय माझ्या गळ्यात घातला. काय पण मूर्खा सुद्धा बडबडतोय? अहो खरं सांगतोय, मी चोरी केली नाही हो. काय नाही मी केली. आम्ही केली का? आणि म्हणतोय आम्ही नाही चोरी केली, आम्ही नाही चोरी केली. टोक्या, तुला शेवटचं सांगतोय, तो गळ्यातील हार नाही तर नाव घाली विटू आता चालू नको मन.
तुझ्या बापाचा बाय का गावचा पाटील आहे पाटील सांगा सांगा अहो तुमचे आमचे मायबाप एकच आहे का? हळू बोल लोकांनी ऐकलं तर लोक काय म्हणतील अरे तू तर मी ब्राह्मण अरे तुझा आणि माझा बाप एक कसा काय असेल मूर्ख कुठचा अरे हे चोख्या ऐसे तू बोलू नको निर्गुणापासून योगे झालो काका हा काय बोलतो निवडून वाजून आलो निवडून वाजून आलो मेले निवडून आता नाही हो म्हणत मग काय बोलतो निर्गुण 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 हा निर्गुण म्हणजे काय हो निर्गुण म्हणजे काय बाप तर गेल्या गाजलेला पडतो तुम्हाला निर्गुण माहिती ना नाही हो त्याला विचारून बघतो विचारा अरे हे चोख्या अरे निर्गुण तुला काय ठावे आत्मरूपी शोधून पाहावे बिगडे हो काय हा, आता आत्माराम कोण तुमच्या पैकी कोण आहे का असं त्या ठेवून जायला आत्माराम नाही हो आत्मरू बोलतो आत्मरू आत्मरू हा घाला तुमच्या असल्या रूपावर तुमचं असलं रूप बघून लोकांना काय पैसे म्हणायचे का हो तो आत्मरू बोलतो आत्मरू आत्म आत्म विचारा त्याला आता. हा पण अथर्व म्हणजे काय हो आता म्हणजे कोण तुम्ही का मी त्यालाच विचारू नको विचारा रे चोक्या आत्मरूप आमासी कळेना नाहीतर संतांची शरण जाणार चुप म्हणजे संतांचं शरण जाणार काही काय बोलतो हा संत आमच्यापेक्षा मोठे आहेत का मग हे 25 वर्ष या पांडुरंगाची पूजा करतोय अरे माझ्यापेक्षा संत मोठे काय मूर्ख तुमचा पण पाटील आम्ही याला म्हणतोय संतांशी शरण जा पण संतांशी शरण गेल्यावर काय होते हो आता मला सगळा भुंजी खोट मेले हो तुम्ही तुम्हाला काहीच कळत नाही तुम्ही गावच्या पाठी चालत ना काहीच डोक्यात नाही माझ्यापेक्षा तुम्हाला आपलं जास्त माहिती आहे ना अहो, बाजार गेल्यात सगळी भीती मी करतो मग एवढं विसरायला होतो हो. पैशावर करतो की काय गप्प बसा, हो, गप्प बसा. विचार करा अरे संतांशी शरण गेल्यावर काय होते 184 चा फेरा चुकतो काय बोलतो काका माझ्याकडे डोक्यात येत नाही निर्गुण काय आत्मरूप काय लक्ष काय काय बडबडतोय आम्ही याला शिकला कुठे असेल हो म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे त्यालाच विचारून बघतो विचारा अरे चोख्या बाबा हे ज्ञान तुला कोणापासून प्राप्त झाले निवृत्ती ज्ञानदेव सोपान यांची अरे चुप चोरी केलीस तू निवृत्ती ज्ञानदेव सोबत आणि तुला चोरी करा सांगत हो बरं सांगतो मी चोरी केली नाही हो तू लहान मला घालेल का तुमचा काय तुझ्या अंगाचा मास काय अंगोळ करतोस की नाही हा भाऊ पाटील भाऊ पाटील काय मेले याचा वास येतोय होय मग कोणाचा इथे मेले मी उगा तुमच्यावर संशय घेतो काय पण काय म्हणता भाऊचा पाठी काय मी गावचा पाटील असला म्हणून काय झालं अहो, पाटील पण काहीतरी असं ना पाटील असलं म्हणून काय झालं काहीतरी जाते इकडे तिकडे तू जर म्हणत असशील पांडुरंगाने तुझ्या गळ्यात हार घातला तर आम्हालाही बघायचं पांडुरंगाने तुझ्या वेळात कसा हार घातला तुला कसा आशीर्वाद दिला हे आम्हालाही बघायचं जा सरळ पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पाटील नाही हे काय झालं काय झालं म्हणजे काहीतरी पुढे राहिलं भाऊ काहीतरी पुढे आलं म्हणजे काय याचा अर्थ आहे पांडुरंगाने चोखेला आशीर्वाद दिलाय असं कसं होईल असं कसं दिलाय तो दिलाय मी पण गेली 25 वर्ष पांडुरंगाची पूजा करतोय मग तुम्ही घाबरताय का जरा मी कशाला घाबरतो चोखेला पांडुरंगाने एका हाताने आशीर्वाद दिला असेल हा.
मग तुम्हाला दोन हाताने देतील. हो दिलाच पाहिजे. दिलाच पाहिजे. तुम्ही घाबरता का मी नाही? कशाला घाबरतोय? तुम्ही पण दाखवून द्या. तर काय दाखवतो. हे चोख्या पांडुरंगाचा आशीर्वाद कसा घ्यायचा, पांडुरंगाला प्रसन्न करून कसं घ्यायचा, मेला जरा माझ्याकडून शिक. मेला जा पण म्हणतो. घाबरते कुठे? जातोय बाबा जातोय. ह्याला कुठली घाय सुटली. भोकर पाटील बोला. गेली पांडुरंग मला आशीर्वाद देतील ना? मी 25 वर्ष पूजा करते ना पांडुरंगाची. तरी काय मग घाबरताय का मला? घाबरतोय कुठे? आता कधीतरी आंघोळ 2-4 दिवस राहिली असेल. कधी म्हणजे आठवड्यातून 2-3 दिवस कधीतरी राहते. मिळून आंघोळ करता तरी कधी तुम्ही? करणार एकटाच भटजी. मेलो वर्षी वागावे. जाऊ आता. जरा जाऊ म्हणताय. अरे होय बाबा जातोय जातोय. पुंडरी गावडे पांडुरंग कुठे आहेत? काका देव अभिषेक झाले. हो असं कसं होईल? कसं करू म्हणजे? याचा अर्थ असा आहे, देवाने फक्त चुक्याला आशीर्वाद दिलाय, तुम्हाला नाही. पण असं कसं होईल? मी पण या पांडुरंगाची नित्य नेमाने 25 वर्ष पूजा केली. त्याचं काय? त्याचं काय नाही. ती डेगे आहे ना, त्याच्या आधी बाकी काय नाही. हो म्हणजे पाटील आपण विनाकारण या चोख्यावर चोरीचा आळ घेतला. हो मी नाही, तुम्ही घेतलाय. मी नाही काय म्हणता, चोरीवर माझ्या बरोबर होतात की. आता एक काम करा, चोक्याची माफी मागा. असं म्हणताय? ठीक आहे. तुम्ही पण येताय ना? बाबा चोख्या आम्हाला माफ कर. आम्ही विनाकारण तुझ्यावर चोरीचा आळ घेतला. आजपासून या देवळाचा, या पांडुरंगाचा सगळा अधिकार तुझाच. आम्हाला क्षमा कर. नाही काका, माझी माफी मागण्याची काहीच गरज नाही. अहो देव हा गवतीचा भुकेलेला आहे. आजपासून तुम्ही आणि मी मिळून या पांडुरंगाची पूजा करूया. होय झाला आपण या गावचा आपण सगळे जण करूया.